थेट जाऊयात गिरगाव चौपाटीवर। या ठिकाणी लाडक्या बाप्पाची निरोपाची आरती सुरू आहे। लालबागच्या राजाची निरोपाची आरती या ठिकाणी केली जाते। त्यावेळेची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। शेवटची ही आरती निरोपाची, या वर्षीच्या निरोपाची ही आरती आता लगेचच या आरतीनंतर लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल, विसर्जन केलं जाईल आणि तरी सुद्धा वाजत गाजत आपल्या या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं जे गणेश भक्त आहेत ते समुद्रामध्ये सुद्धा डान्स करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। 22 तास झालेले आहेत। ही विसर्जन मिरवणूक अविरतपणे सुरू आहे। मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात हे गणेश भक्त कालपासून थिरकताना दिसत आहेत आणि आज सकाळी सुद्धा जेव्हा बाप्पाला आता बाप्पाचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे, बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे, तेव्हाही न थकता हे सर्व गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये या गिरगाव चौपाटीवर पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाची ही शेवटची या वर्षीची गणेशोत्सवातली शेवटची आरती आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाला पुढच्या वर्षी येण्यासाठी साकडं घातलं जाईल। जड अंतकरणानं लालबागच्या राजाचं या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे। दरम्यान समुद्रात सुद्धा हे सर्व जे गणेश भक्त आहेत ते उतरल्याचं आपण बघू शकतोय। त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये। 20-22 तासांपासून ते सलग या मिरवणुकीमध्ये सामील आहेत आणि डान्स करताना थिरकताना आपल्याला पाहायला मिळतंय। वाजत गाजत आपल्या लाडक्या राजाला निरोप दिला जातोय। दरम्यान शेवटची ही आरती निरोपापूर्वीची या ठिकाणी संपन्न होतीये। याच्यामध्ये अनंत अंबानी सुद्धा सामील झालेले आहेत, जे मुकेश अंबानी, बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांचे पुत्र आहेत। तेही आपल्याला या लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये पाहायला मिळत आहेत। ते सदस्य आहेत लालबागच्या राजा मंडळाचे। दरम्यान या होड्या सज्ज झालेल्या आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये आता लालबागच्या राजाला ही निरोप दिला जाणार आहे। कालपासून इथं विसर्जन पार पडतंय। 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज निरोप या ठिकाणी दिला जातोय। कालपासूनच खरं तर निरोपाला सुरुवात झाली आहे। काल 11वा दिवस होता। मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती की बाप्पाला विसर्जन स्थळापर्यंत येण्यासाठी तब्बल 20-22 तासांचा वेळ लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर काल निघालेली ही विसर्जन मिरवणूक आज सकाळच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे आणि ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं एकीकडे ऊन पडलेला आहे, दुसरीकडे समुद्र, अथांग समुद्र आपल्याला दिसतोय, तर तिसरीकडे आहे ही गर्दी गणेश भक्तांची। गणेश भक्त या ठिकाणी बाप्पाच्या भक्तीमध्ये लीन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचे काही क्षण आपल्या बाप्पासोबत ते हसत खेळत नाचत व्यतीत करताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आता तो क्षण आलेला आहे, पण तरी सुद्धा हे सर्व गणेश भक्त इथं आपल्या बाप्पाला जड अंतकरणानं निरोप देण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि शेवटची ही आरती केली जाते। त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। पण हा जो क्षण असतो तो एक प्रकारे पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येईल याची ओढ लागलेला आणि या वर्षी बाप्पा मात्र आपल्याला सोडून चाललाय अशी काहीशी द्विधा मनस्थिती या ठिकाणी गणेश भक्तांची पाहायला मिळते। दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सर्व गणेश भक्त पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते डान्स करताना थिरकताना आपल्याला दिसून येत आहे। दरम्यान गिरगाव चौपाटी परिसरातली ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून काल दुपारच्या सुमारास ही मिरवणूक निघाली होती आणि आज 20-22 तासानंतर सकाळ झालेली आहे आणि त्यानंतर सकाळ झाली आणि 20-22 तासानंतर मिरवणूक निघाल्याच्या ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांचा जनसागर आपल्याला दिसतोय, तर दुसरीकडे आहे अथांग महासागर। ज्या महासागरामध्ये आता आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। दरम्यान इथे आणेपर्यंत सर्वच जे गणेश भक्त आहेत त्यांचा उत्साह आपण बघू शकतोय। 20-22 तास सलग त्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये। ते डान्स करताना थिरकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर गुलालाची उधळण ठिकठिकाणी करण्यात आली होती, फुलांची उधळण सुद्धा करण्यात आली आणि आता सुरू आहे ती म्हणजे शेवटची आरती निरोप देण्यापूर्वीची आणि त्यानंतर लगेचच बाप्पाचा विसर्जन केलं जाणार आहे। बाप्पाचा निरोप घेतला जाईल आणि त्यामुळे कुठेतरी एक दुःख सुद्धा या गणेश भक्तांना होताना दिसतंय, कारण आपला लाडका बाप्पा आपल्याला सोडून आपल्या गावी निघालेला आहे, त्यामुळे चैन पडेना आम्हाला अशी काहीशी स्थिती या गणेश भक्तांची झालेली आहे। दरम्यान गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल किती मोठ्या संख्येने हे गणेश भक्त या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामुळे जणू काही लोकांचा हा सागर आहे की काय असा भास आपल्याला होतोय आणि दुसरीकडे आहे महासागर, ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं आता विसर्जन केलं जाणार आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।